मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यालगतची जमीन खचून भगदाड पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक अभियंता शरद राजभोज यांनी राजकोट येथे भेट देऊन खचलेल्या भागाची पाहणी केली। यावेळी ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच झालेल्या प्रकाराबाबत प्रादेशिक अभियंता राजभोज यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोगस कामामुळे शिवरायांचा सातत्याने अपमान होत असून राजकोट आणि मालवणच्या नावाची बदनामी होत आहे असा आरोप केला। यावेळी बोलताना शरद राजभोज यांनी जमीन खचल्याची घटना गंभीर नसून पावसात जमीन खचतच असते, त्या ठिकाणी पूर्वीचे जे पेविंगचे काम केलेले होते त्या खालील माती खचली, त्यात विशेष काही नाही। याबाबतची पाहणी आपण केली असून त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यातील शिफारशीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल। तसेच शिवरायांच्या पुतळ्याला कोणताही धोका नाही असे यावेळी शरद राजभोज यांनी सांगितले। यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, मालवणचे उप अभियंता अजित पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये पैसे खाणाऱ्या या सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा शिलाग असो, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा शिलाग असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ही नौटंकी बंद करा, बंद करा, बंद करा। ही नौटंकी बंद करा, बंद करा, बंद करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा जय असो। निषेध असो, 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 निषेध असो। या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा निषेध असो, या भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांचा निषेध असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो पुतळा पुढील 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना IIT पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेलं आहे आणि त्यांच्या सुपरविजनखाली केलेलं आहे। पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिढवडीला की पुढील 100 वर्ष नक्की टिकेल, याला काही होणार नाही। सुशोभीकरणाचं काम कसलं, नेमकं कशामुळे खचलं ते? सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही। हे पूर्वीच जे काही पेव्हिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथं सेटलमेंट थोडी झालेली आहे, त्या पलीकडे काही झालेलं नाही। मोठ्या प्रमाणात पाऊस 2-3 दिवस पडल्यामुळे माती थोडीशी कचलेली आहे आसपासची, एवढाच विषय आहे। आंदोलनही झालेलं पाहायला मिळते, तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते। एकंदरीत मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे की ठेकेदारावर कारवाई करा, या संदर्भात काही हे शेजारी जे काही माती खचली त्याच्याबद्दल आम्ही व्हिजिलन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जे काही शिफारशी असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिलेत? मी आता पाहणी केलेली, आदेश दिलेले नाही। मी पाहणीनंतर मी देईल आता ऑफिसमध्ये। काय वाटतं तुमचं? म्हणजे नाही, तसं सिरियस काही नाही याच्यामध्ये, हे जनरल रुटीन आहे। पावसामुळे थोडीशी माती खचते आसपासची, एवढंच आहे त्याच्यामध्ये, विशेष काही नाही आहे त्याच्यामध्ये। ठीक आहे, धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।